हम आप लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत सत्तरी तालुका गोव्याचे एक मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि एक मोठे पत्रकार बी.डी. मोटे साहेब। काही दिवसापूर्वी त्यांची धनगर महासंघाच्या ऑल इंडिया धनगर महासंघाच्या महासचिवपदी नेमणूक झालेली आहे। आज त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत। समाजाबद्दल त्यांच्या काय काय कार्य आहेत, पुढचे त्यांचे काय काय प्लॅनिंग आहे आणि त्यांच्या कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग आहे, या त्यांच्याशी बोलूया। बी.डी. मोटे साहेब, आप प्रथम आपला अभिनंदन। ऑल इंडिया धनगर महासंघाच्या सचिवपदी आपली नेमणूक झालेली आहे। आता आपल्याबद्दल चला आपला एक परिचय द्या। आपण आपल्या कुठल्या कुठल्या कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, पत्रकारितेमध्ये कुठं कुठं आपला सहभाग आहे? धन्यवाद साहेब। माझं नाव बी.डी. मोटे, मी सत्तरीमधून बिलॉंग करतो आणि गोवा राज्यातील सत्तरी तालुका आहे त्याच्यामध्ये करतो आणि 35 वर्षे सामाजिक धनगर समाजाच्या कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सहभागी आहे आणि गेल्या 17 वर्षापासून मी आमच्या सत्तरी तालुक्यामध्ये धनगर समाजाची एक संघटना आहे, गोवा धनगर समाज सेवा संघटना संघ सत्तरी अशी एक आमची संस्था कार्यरत आहे गेल्या 35 वर्षापासून। सो त्याच्यामध्ये मी 17 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं आहे आणि त्या काळात माझ्या सहकारी असतात, त्यांच्या सहकार्याने बरीच धनगर समाजामध्ये जनजागृती कार्यक्रम म्हणा किंवा अडल्या-नडल्यांना मदत करणे, त्याचबरोबर शासकीय दरबारी खितपत पडलेल्या मागण्या पाठपुरावा करून त्या पूर्ण करून घेणे, अशा प्रकारचे विविध उपक्रम आम्ही ह्या 17 वर्षाच्या काळात किंवा ह्या माझ्या सामाजिक कार्यात मी राबवलेले आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे सांगायचे म्हणले, एक मुलीला आम्ही 10वे तार सत्तरी येथील एका मुलीला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन मिळवून दिलं। पण तिचं ॲडमिशन कोणीतरी वेगळ्या पद्धतीने ओबीसी दाखला देऊन सर्टिफिकेट देऊन हिसकावलं होतं, परंतु ज्यावेळी आमच्या लक्षात हे मॅटर आलं त्यावेळी आम्ही त्याचा पाठपुरावा करून 1-1.5 वर्षाच्या नंतर तिला आम्ही ॲडमिशन दिलं आज डॉक्टर होऊन। गोव्यात धनगर समाजाची काय सध्या काय स्थिती, शैक्षणिक आणि सामाजिक? गोव्यातील धनगर समाजाची सध्याची शैक्षणिक स्थिती वाढत आहे, चांगली आहे। गेल्या 10-15 वर्षापासून मागील 15 वर्षापासून चांगली परिस्थिती आहेत आणि शिक्षणात आमची मुलं पुढे येत आहेत। त्याचबरोबर सामाजिक परिस्थिती म्हटलं तर राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आमच्या धनगर समाजाला वेगवेगळ्या साधन सुविधा देण्यासाठी, तरी पण काही भाग अद्याप विकासाच्या याच्यामध्ये यायला पाहिजे। किती आहे गोव्यात? गोव्यातील लोकसंख्या धनगर समाजाची 20 ते 25 हजाराच्या आसपास आहे आणि जवळजवळ 12 तालुक्यातून 11 तालुक्यामध्ये धनगर समाजाचं अस्तित्व आता आहे आमच्या गोव्यात। सत्तरी तालुक्यात किती आहे? सत्तरी तालुक्यामध्ये लोकसंख्येच्या मनाने 2016-17 ह्या साली मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळी आम्ही जनगणना केली होती आमच्या समाजाची, त्यावेळी 2300 लोकसंख्या आम्हाला आढळून आली होती। आता काळ वाढला आहे त्यामुळे 2500-600 पर्यंत जाऊ शकते। समाजाचे जास्त काय प्रोफेशन काय, कुठल्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत? धनगर समाजाच्या ऍक्टिव्हिटीज म्हणल्या त्याच्या सांस्कृतिक परंपरा जपण्याचा पद्धत चालूच आहे आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये जनजागृती, शैक्षणिक स्तरावर मुलांना पुढे आणणं, त्यांना प्रॉब्लेम होतो त्यांना त्यांच्या प्रोफेशन बद्दल सांगा, जास्त कुठल्या धंद्यात कामात? आणि नाही, धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय दूध व्यवसाय आहे। दूध व्यवसाय पूर्वीच्या काळापासून तो अजूनपर्यंत धनगर समाजाने हा व्यवसाय जोपासून ठेवलेला आहे। त्यामुळे सत्तरीतील आमच्या भोईपाल गावातील मधून गोवा डेअरीला नंबर 1 दूध पुरवठा करणारी आमची गोवर्धन दूध उत्पादक सोसायटी आहे। 1993 पासून ती कार्यरत आहे। सो त्याला पुरस्कार पण पुष्कळ मिळाले। चेअरमॅन साहेब तर गंगाराम झोरे होते, त्यांचे आहेत ते अजून, त्यांना पण पुरस्कार पण पुष्कळ मिळालेला आहे। परंतु धनगर समाजाचा व्यवसाय आता जरा कमी होत गेलेला आहे, कारण शिक्षणामध्ये त्याचबरोबर आमची जी जनावरं आहेत त्यांना चरण्यासाठी योग्य जागा मिळत नाही आणि अतिक्रमण होत गेलं सर्व भागामध्ये, औद्योगिकीकरण होऊन गेलं, त्यामुळे पूर्ण तसे राहिलेले नाही ना, त्यामुळे आता व्यवसाय कमी आहे। मुले तुमच्या शिक्षणामध्ये खूप येत आहे, मला वाटतं 2 वर्षापूर्वी 2 मुली MBBS कंप्लीट झाल्या, त्यात तुमची मुलगी पण? हो, बरोबर। आता मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तुमच्याकडे धनगर गोवा धनगर समाज सेवा संघात काय काय कार्यक्रम आहेत, काय काय प्लॅनिंग आहेत मुख्य मुलांना हेल्प? बरोबर, आमच्या समाजामध्ये संघटनेच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरावर मुलं पुढे जातात, शिक्षणात पातळीवर जातात, त्यांना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान सत्कार गौरव करतोय।
मला आठवण आहे, ज्यावेळी एक मी अध्यक्ष होतो त्यावेळी एक भारती वरक म्हणून मुलगी एक चांगल्या मार्काने पास झाली होती, पण पैशा अभावी ती ऍडमिशन घेत नव्हती. ही गोष्ट माझ्या ज्यावेळी कानावर पडली त्यावेळी आमची संघटनेच्या माध्यमातून आम्ही तिच्या घरी गेलो आणि तिला सुरुवातीला आम्ही स्वतः प्रयत्न करून आम्ही स्वतः कंट्रीब्युशन करून 45,000चा एक पहिली फी होती ती. कुठं घेत होती ती ऍडमिशन तिचा इच्छा होती टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग करण्यासाठी. सो मडगावमध्ये सो डॉन बॉस्को कॉलेजमध्ये तिला आम्ही ऍडमिशन स्वतः मी घेऊन गेलो आणि 45,000ची फी तिला प्रथम आम्ही तिची हे केली आणि भरली. आणि ती आता अभिमान वाटतोय, ती मुलगी आता आमच्या सत्तरी तालुक्यामधून पहिली टेलिकम्युनिकेशन इंजिनियर म्हणून बाहेर पास आउट झाली. भारती वरक. भारती वरक. ओके. आता तुमच्याकडे जे मुले आले तुमच्याकडे त्यांची तुम्ही मदत करता, हो बरोबर. जे मुले येत नाही ते सगळे मुलांचे तुमचे असे सर्वे आहे का? हो सर्वे आहे, सर्वे आहे. कुठले कोणाचे मुले कुठे शिकत आहेत त्याचे हो असतं सर, सर्वे असते. आता आमची संघटनेचे पदाधिकारी वेगळे आहेत, ते प्रयत्न करतात ना. असं सध्या गोवा गव्हर्नमेंटकडे कुठली आपली मागणी आहे का? गोवा सरकारामध्ये मागणी आमची फार वर्षापासून एक आहे, ती शेड्यूल ट्राईब दर्जाची. शेड्यूल ट्राईब आदिवासी दर्जा, धनगर समाज हा आदिवासी म्हणून गणला जातोय, परंतु सरकार मान्यता मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला आता ओबीसीच्या याच्यावर आम्हाला राहावं लागतं आणि ओबीसीच्या मध्ये बाकीची समाजाचे लोक आहेत. त्यामुळे थोडी आमची कशी आहे, आम्ही सुरुवातीपासून रानावनात ट्रायबल आम्हाला सर्व निकष लागणारे लोक आम्ही अजूनपर्यंत 70 भागामध्ये ट्रायबल खुणा दाखवणारे आमचे धनगरवाडे पण आहेत, लोक रानात राहतात म्हणजे आहेत. त्यामुळे हा एक विषय आमचा आता पाठपुरावा सुरू आहे आणि खात्री आहे 2003 मध्ये इतर राज्यात आमच्या गावडा, कुणबी, वेळी या 3 समाजांना आदिवासी दर्जा प्राप्त, त्याच्या अगोदर नव्हता. आणि त्यावेळी धनगर समाजाला काही त्यावेळी धनगर समाजाची मागणी होती, ती बाजूला ठेवून त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी काढून ती मागे ठेवण्यात आली. त्यानंतर पाठपुरावा आमचे गोव्यातील धनगर समाजाचे कोळेकर हे पाठपुरावा करीत आहेत आणि त्या माध्यमातून तो विषय सुटण्याच्या मार्गावर आहे. केंद्र दरबारी हा विषय सध्या आहे. आपला सध्या जी आपली महासचिवपदी नेमणूक झाली ते कुठं झाला होता अधिवेशन? हो, ते निश्चितच ती आनंदाची बाब आहे. आणि माझी जी सामाजिक कार्याची दखल घेऊन काही महाराष्ट्राचे आमचे लीडर्स आहेत, धनगर समाजाचे लीडर्स आहेत आणि प्रवीणजी काकडेस आहेत. सो त्यांच्या संपर्कात आम्ही असतो. मी त्याला एक वेळा इथं कार्यक्रमाला पण बोलवतो आणि त्यांनी आमच्या कार्याची माहिती त्यांना संपूर्ण आहे. आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ हा देशभर राज्यातील धनगर समाजाची एक संघटना, हा मेन संघटना आहे. सो त्याच्यामध्ये त्यांच्यानी गोव्यातील प्रतिनिधित्व नव्हतं अजूनपर्यंत. सो पहिल्यांदा त्यांच्यानी दखल घेऊन माझ्या नावाची शिफारस केली आणि त्यामुळे आमचे ज्येष्ठ राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजयपाल सिंग होळकर, ते MP चे आहेत, दिल्ली स्थायिक असतात ते, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते. सो त्यांच्यापर्यंत बोलणी झाली, आमच्या डिस्कशन झाल्या, 2 मीटिंग झाल्या, आमच्या ऑनलाईन मीटिंग झाल्या, कॉन्फरन्सवर मीटिंग झाल्या आणि जाणून घेतल्यानंतर माझ्या कार्याची दखल घेतल्यानंतर त्यांच्यानी माझी नेमणूक राष्ट्रीय सचिव म्हणून नेमणूक केलेली आहे आणि त्याची जबाबदारी मला गोव्याची दिली आहे. महाराष्ट्रात मी आता सचिव म्हणून कुठं काम करू शकतो, कर्नाटकमध्ये पण आम्हाला ऑल इंडिया समाज संघाचं काम करायला पाहिजे आणि महाराष्ट्रात ऑलरेडी चालू आहेत, गोव्यामध्ये आता आहे. अशा पद्धतीने मला ती जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे मला आता एक संधी मिळणार. आमचे धनगर समाजाचे प्रश्न काय रेंगाळत पडलेले आहेत, दिल्ली दरबारी किंवा बाकीच्या काही इतर समाज त्या आम्हाला सोपं होणार एवढं दिसतं मला. त्याचबरोबर सध्या काय काय आपल्याकडे क्लासला आहे का, प्लॅन तयार आहे का, ते कुठल्या राष्ट्रीय अधिवेशन झाला तर गोवाचे काही काय मागण्या घेऊन जाणार तिथे रेझोल्युशन? नाही, प्लॅन खूप आहेत, कारण का आम्ही समाजामध्ये काम करतोय. त्यामुळे मला समाजाच्या काय अडचणी, काय हे विषय ते माहिती आहे. सो त्यामुळे ज्यावेळी अधिवेशन होणार, आता पुढच्या ऑक्टोबरमध्ये माझी पहिली बैठक आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बरोबर होणार आणि दिल्लीमध्ये होणार. सो त्यावेळी मी माझं काही आमच्या गोव्या संदर्भातली परिस्थिती धनगर समाजाची काय आहे मी तिथं मांडणार. ओके. मोठे साहेब, आपला खूप खूप अभिनंदन. आपल्या पुढच्या कार्यास आपल्याला शुभेच्छा. थँक्यू सर.